फुटवर्कचा वापर नाही आहे, जागेवरनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिले कंप्लीट होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. चला SMD स्पोर्ट लाईव्ह आमचे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मयूर पाटील आपण देखील या विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. SMD स्पोर्टच्या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. SMD वाहिनी यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक वर्ग पाहत आहेत आणि त्या वाहिनीचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. स्ट्रायकेला फलंदाज देतोय पुन्हा एकदा सलामीवीर विलास आणि गोलंदाजी मार्क वरती राहुल सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. फटका चांगल्या समोर खेळत लॉंगॉनला खेळाडू उपस्थित पोहोचतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव फलक पुढे सरकेल. 5 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत असेल दोन्ही संघासाठी. सेकंड राऊंडचा मॅच खेळतात. एका बाजूला नवलाईवाडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय कोलगाव संघ. पुन्हा एकदा पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज होतो राहुल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी झेलची संधी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप होते. चुकी पाहायला मिळते आणि इथून चुकीचं रूपांतर एका धावेने बनेल. धावसंख्या 6 धावा धाव फलकावरती. मोठे फटके नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील सिंगल डबल आपण पाहिली आणि या षटकाची सुरुवात देखील सिंगलच्या माध्यमातून आणि डबलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गिअर चेंज करावा लागेल. येणारा फलंदाज सुभाषला टॉप गिअर मध्ये देऊन बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पुढे येऊन खेळतोय फुल टॉस चेंडू. फटका चांगला आहे आणि जवळपास कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस फुटवर्कचा योग्य तो वापर केलाय कारण की मागच्या बॉलवरती आपण पाहिले जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला सुभाषनं आणि त्या बॉलवरती नक्कीच एकही धाव आली नाहीये. चौकार आलाय यावेळेस. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 10 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल. शफळ होऊन खेळतोय. क्रॉस लाईन खेळले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2चा धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागेल टीम नवलाईवाडी संघाला. सलामी ओपनिंग ब्लास्टर विलास बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. अप्रतिम संगीत येतात डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती वैभव येतोय. विकेटचं बदन. रनआउटची विकेट मिळाली. सांघिक यश मिळतंय टीम कोलगाव संघाला. धावसंख्या थांबली आहे 11 या आकड्यावरती. सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती राहुल. धावसंख्या 11 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळलेत. बॉटम मिडचा चांगला वापर केला. फटक्यावरती शॉट मिड विकेटला खेळाडू उपस्थित होते आणि धाव मिळते. एक धावसंख्या 12 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये देखील एक चौकार आला. त्यानंतर त्वरित कमबॅक केलाय गोलंदाज राहुलनं पुढच्या बॉलवरती. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत 5 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. धावा खर्च करतोय 8 या षटकामध्ये. पुढे येऊन खेळतोय पुन्हा एकदा सुभाष. ऑन साइडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट ना. स्क्वेअर लेगला थोडंसं मिड स्पील आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 षटक देखील फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे की नाहीये पंच सांगतील.
पंच 2 धावा असतील, फलंदाज बाद नसेल. यस ओके. आणि 2 धावा असतील या बॉलवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती नवलाईवाडी टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. आकाश येतो तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या अजून 14 धावा धाव फलकावरती. विदाउट पेनल्टी अजूनही या धावा आहेत 14. अजूनही पेनल्टी आम्ही ऍड केली नाहीये. आकाश ओव्हर द विकेट. मागे खेळतात, हुक केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील मिळती चांगली आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकार येतोय वैभवच्या बॅटमन. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज आकाशचं. वेलकम टू द ग्राउंड. धावसंख्या 18. पुन्हा एकदा पुढचा बॉल. सज्ज होते गोलंदाज. ओव्हर द विकेट. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल पण चेंडू पर्यंत, तोपर्यंत मिळते सिंगल आणि धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. मोठ्या लक्ष्याचा नक्कीच सध्या तरी प्रथम बॅटिंग करत असताना पाठलाग करतोय. एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल प्रथम बॅटिंग करत असताना नवलाईवाडी या टीमला, कारण की समोरचा संघ देखील ताकदवर आहे. कोळगाव संघ त्यांना फाईट करतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली आहे आणि खेळाडू उपस्थित सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. फिल्डिंगच्या माध्यमातून चुका होत आहेत कोळगाव संघाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळतोय टीम नवलाईवाडी टीमला. वन शॉट असेल हे पंच सांगतात. अतिशय चोख लक्ष आमच्या दोन्ही पंचांचा आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावांसाठी संघर्ष करतोय. सुरुवातीला बॅटिंग करत असताना टीम नवलाईवाडी संघ मोठे फटके येत नाहीयेत. पुढे येऊन खेळतोय पुन्हा एकदा व्यवस्थित. बॅटवरती आला नाही चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 22 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू झालेत आणि धावा खर्च करतोय गोलंदाज आकाश. आतापर्यंत 8 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय नवलाईवाडी टीमच्या फलंदाजांना. मागे खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, भरपूर बाहेर निघाले होते ऑप्शनच्या आणि फाईन लेगच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा होता परंतु अजिबात संपर्क नाहीये. चेंडू यशांच्या वरून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतो ओव्हर द विकेट आणि यावेळेस यश उद्ध्वस्त केल्या जातील. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ समाप्त.
चला टीम भैरवनाथ स्पोर्ट पुसाळे टीमचे कॅप्टन आणि आरसीसी गवळीवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईन हो लगेच. नेक्स्ट मॅच असेल पुसाळे विपक्ष गवळेवाडी या दोन संघामध्ये, त्यामुळे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही संघाचे कॅप्टन. या माशाच्या माध्यमातून कौतुक करेल मी. आणि तो थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया डीजे मार्शल. चलते हैं मैदान के ऊपर. सेकेंड राउंड का और एक मुकाबला आप दोस्तों एंजॉय कर रहे हैं. दो बड़ी टीमें, एक तरफ नवलाई बड़ी टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की और 3 ओवर में 24 रन बनाए, तो 25 रन का टारगेट लेकर सलामी बल्लेबाज कोलगांव टीम के पहुंच चुके हैं मैदान के अंदर. अमित और मानसिंह, ये सलामी जोड़ी स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे. बिल्कुल अमित और नाश्ता के ऊपर बल्लेबाज मानसिंह होंगे और गेंदबाजी के ऊपर आकाश. दोनों टीम के लिए शुभकामनाएं. मुकाबला शुरू फिर से एक बार. ये गेंद सामने की तरफ खेलते हुए पहले गेंद के ऊपर सिंगल आती भी और खराब फील्डिंग, कोई जरूरत नहीं थी, आसानी से गेंद को पकड़ सकते थे और यहां पर मिसफील होती भी गेंद सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन. यस, नो बॉल अंपायर के द्वारा और नो +4, यानी कि मिलेंगे बिल्कुल 5 रन. तो 25 की जरूरत थी. बिल्कुल 5-0 के 0 गेंद के ऊपर बन चुके हैं, यानी कि बिना पायल से बचे घुंघरू. 5 रन बन चुके ओवर द विकेट. ये पुल करने की कोशिश, इस बार गेंद हवा में, खिलाड़ी है मौजूद लेकिन फ्रीड की गेंद है और यहां से फ्रीड की गेंद है. बिल्कुल 2 रन यहां से कंप्लीट होते हुए आसानी से 2 रन की वजह से टीम की रन संख्या पहुंची 7 के ऊपर. 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. बड़ा मुकाबला है. बिल्कुल एक आध गलती आपको बिल्कुल महंगी पड़ सकती है आने वाले समय में. वही गलती की बिल्कुल फील्डर ने, जहां पे बिल्कुल 1 रन था वहां से बिल्कुल 4-5 रन बने. नो बॉल भी आई थी और इस बार ऑप्शन के ऊपर से पड़ने के बाद गेंद सीधी निकलती भी विकेट के ऊपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति. तो चलिए, बिल्कुल पुसारले बनाम गवलेवाड़ी के बीच में मुकाबला था और उनमें टॉस हो चुका है. गवलेवाड़ी टीम ने टॉस जीता है. गेंदबाज तैयार. फिर से एक बार आकाश सेकंड के ऊपर बल्लेबाज होंगे. सलामी वीर अमित आप देख रहे. अमित जिन्होंने बिल्कुल पहले गेंद के ऊपर चौका लगाया, खाता खोला. फिर से एक बार ओवर की अगली गेंद लेकर अक्षय तैयार होते हुए. ये शॉट मिस टाइमिंग. इस बार गेंद हवा में, खिलाड़ी है मौजूद और चिड़िया चुप गई खेत में. बल्लेबाज के पारी का लगता हुआ यह पहला झटका टीम कोलगांव टीम को. डीजे डीजे बिल्कुल डीजे मास्टर काफी प्यार भरे धुन बजा रहे, लेकिन मैं एक ही कहना चाहूंगा डीजे मास्टर, जब प्यार में इंसान गिरता है शुरुआत में जरूर मजा आता है, बाद में वो देवदास बन जाता है.
और इसलिए हम हमेशा कहते हैं ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रॉन्ग बेर मारो। और ऐसा कहा जाता है दुनिया में तरह तरह के लोग होते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, लेकिन सबसे सुखी इंसान वही होता है जो रात को जाकर 2 पैक मार के सोता है। तो चलते मैदान के अंदर फिर से एक बार नए बल्लेबाज पहुंचे ओवर द विकेट। इस बार शॉट अच्छा है, गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद और यहां से और एक गलती, लगातार गलती हो रही है और उसका फायदा मिलता हुआ कोलगांव टीम को। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, 4 रन। ठीक है, शॉट सामने की तरफ खेलते हुए इस बार 4 फील्डर आते हुए गेंद की तरफ। 1 रन यहां से कंप्लीट होता हुआ और रन संख्या 1 की मदद से आगे बढ़ चुकी है। 12 रन बन चुके हैं, यानी कि अब जीत के लिए यहाँ पर आधा रास्ता तय करना है। 13 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। ये बड़ी प्रतियोगिता, बड़े मुकाबले आप देख रहे हैं, दर्शक भी भारी संख्या में आते हुए। सभी दर्शकों का हम फिर से एक बार स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। मुकाबला बैलेंस और इसके बाद में भी एक बड़ा मुकाबला होगा हुसार में बनाम कौलेबाड़ी टीम के बीच में बड़ा मुकाबला। रिवर्स खेलते हुए शॉट अच्छा है, रन भी मिलेंगे अच्छे। गेंद सीधा पहुंची स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर और एक चौका। रन की आवश्यकता। मुकाबला पूरी तरह से बैलेंस हो चुका है, मुकाबले में पूरी तरह से मजबूती पा रही है बल्लेबाजी करने वाली टीम कोलगांव, क्योंकि शानदार बल्लेबाजी रही। सलामी वीर आप देख सकते हैं बिल्कुल अमित, जिन्होंने भी चौके लगाए। उसके बाद में नए बल्लेबाज आए अभिजीत, और उन्होंने भी 2 चौके लगाए। अब यहां से दूसरा ओवर गेंदबाज आते हुए सुभाष, ओवर द विकेट पहले गेंद। ये देखिए पीछे खेलते हुए आसानी से शॉट लगाया। इस बार भी गेंद पहुंची बाउंड्री की तरफ, सीधा 4 रनों के लिए मुकाबला खुला हो चुका है। अब जीत के लिए सिर्फ 5 की आवश्यकता। ठीक है, तो बिल्कुल हमारे पहले डीजे ऑपरेटर जिनको काफी नींद आ चुकी है और वहां पर सो चुके हैं, लगता है नींद कंप्लीट नहीं होनी उनकी। कैमरामैन फोकस कर सकते हैं आपके ऊपर। तो चलिए बिल्कुल अब यहां से 5 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। वही शॉट अच्छा है, इस बार भी गलती, लगातार गलती हो रही है और एक चौका आता। अब स्कोर लेवल होता, जीत के लिए सिर्फ 1 रन की आवश्यकता। थैंक यू डीजे। तो चलिए बिल्कुल स्कोर लेवल हो चुका है। अब मुकाबले में बचे 1 रन जीतने के लिए। लगभग ये मुकाबला जीत चुकी है कोलगांव टीम। शानदार बल्लेबाजी, उतनी अच्छी गेंदबाजी रही और उतनी अच्छी बल्लेबाजी भी। खराब प्रदर्शन फील्डिंग के माध्यम से टीम नवलाईवाड़ी टीम के माध्यम से। इस बार मुकाबला फिनिश, कांग्रेचुलेशन। ये 2 मुकाबले जीत चुकी है टीम कोलगांव और हार्ड लक नवलाईवाड़ी टीम।